गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली होती. आज खूप लवकर झाली होती कारण आम्ही निघालो होतो थोडंसं बाहेरगावी आणि मी व्हिडिओ चालू केला आणि ह्या पोरीने असं छानसं असं हिचे केस मागे केले. तिला वाटलं पावशी मला व्हिडिओमध्ये कॅप्चर करेल. मग अशी पूजा करून घेतली आणि प्रवासाला सुरुवात केली. आता जाताना मात्र उगवता सूर्य पाहण्याचा योग आला. हा शक्यतोवर आम्हाला कमीच दिसतो कारण बिल्डिंग्समध्ये ना उगवता सूर्य पाहताच येत नाही. बघायचा असेल तर जायला लागतं टेरेसला आणि सकाळी सकाळी तेवढा वेळ कुणाकडे नसतो टेरेसला जाऊन उगवता सूर्य बघण्याचा. मध्ये इथे रांजणगावचं गणपती लागलं होतं मंदिर, तसं त्याचं दूरदर्शन घेतलं कारण आज जाणं तर शक्य नव्हतं, तेवढा वेळ नव्हता. म्हटलं होतं जाऊयात, निघायलाच खूप उशीर झाला. ठरवून ठेवलं होतं रात्री लवकर झोपणार आणि सकाळी लवकर निघणार, मग दर्शन घेऊन जाऊ. पण अचानक जागाच आली नाही. मग प्रवासामध्ये माझं असं स्वामींचे गाणे मी लावले होते आणि मी स्वामींचे गाणे म्हणत असताना हिला माझ्यासोबत सगळं करायचं असतं विठायला. आता तेवढं हे करायला कृष्णाली नाही हे करत कारण ती मोठी. हिला मी स्वामींचं गाणं शिकवलं आणि ती परफेक्टली एकदम छान बोलत होती. एकदम तिचं 5 मिनटात अगदी पाठ पण झालं होतं अगोदर आणि मी तिला शिकवत होते तसं तसं ती माझ्या मागे म्हणत होती. अगदी एवढीशी आहे पण लक्षात मात्र खूप राहतं. मग आम्हाला लागली होती भूक आणि आम्ही थांबलो होतो नाश्त्यासाठी. आता इथे एवढा छान या हॉटेलला बोर्ड लावला होता ना, पण अजिबात चांगलं जेवण खायला नव्हतं. म्हणजे डोस्याचा बोर्ड बघून आम्ही थांबलो कारण सगळ्यांना डोसा खायचा होता आणि म्हटलं ऑइली हे सांबारवडेच खायला लागले. त्याची टेस्ट पण एवढी काही चांगली नव्हती, त्यामुळे थोडं थोडं खाल्लो आणि परत पुढच्या प्रवासाला निघालो. जाताना हे असे गुलमोहराचे फुलं ना दोन्ही साईडला एकदम छान फुलले होते, जसं की म्हणजे वाटतच नव्हतं की एवढं छान असं रस्ता हे केलेला. त्यानंतर इथे हा स्टॅच्यू बघून तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे आहे, कारण की ही मूर्ती सगळ्यांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि छान अशा थाटात महाराज उभे. हां, तर आम्ही इथे चाललेलो छत्रपती संभाजीनगरला. माझी एक बहीण राहते इथे, पण मावशी काही कारणास्तव इथे आलेली होती. मग मावशी बोलली आम्हाला धोंडे खायला या आणि त्यामुळे आम्ही इथे आलेलो. सगळ्या बहिणी मिळून सगळ्या येणार होत्या. मग मावशीने आम्हाला पण बोलवलं आणि आम्हाला पॉसिबल पण झालं, तेच महत्त्वाचं आहे. आम्ही इथे का झाडाखाली गप्पा मारत होतो. थोडंसं थंड वाटत होतं म्हणून झाडाखाली बसलो कारण घरामध्ये खूप गरम होत होतं. इकडच्या आपल्याकडे मराठवाडा विदर्भ खूप तापतो ना, त्यामुळे अशी चिल्लीपिल्ली खेळत होती. त्यानंतर या बहिणीला अचानक कॉल आला आणि तिला एमर्जन्सी घरी निघावं लागलं. मग त्या दोघांना पटकन त्यांनी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्हाला पण स्वयंपाक वगैरे बनावं लागलं आणि गडबडीतच त्यांना पाठवावं लागलं. मग मी परत स्वयंपाकाचं जेवणाचं काही शूट करता आलं नाही. तर ठरवलं तर खूप काही होतं कारण ह्यांचं धोंडेदान होतं. म्हटलं थोडंसं डेकोरेशन वगैरे करूया, छान त्यांना फील झालं पाहिजे. पण कसलं काय, जे ठरवतो ते मात्र कधीच होत नाही. तसंच काकांनी आणि मावशींनी त्यांना गडबडीमध्ये औक्षण वगैरे केलं त्यांचं आणि त्यांना धोंडेदान केलं. मग ते असंच घाई गडबडीमध्ये निघाले. त्यानंतर माझी वेळ होती. मी मावशीची ओटी भरायला घेतली होती इथे, कारण म्हणतात ना अधिक मासात आईची ओटी भरावी. आता आई आणि मावशी आमच्यासाठी दोन्ही पण वेगळ्या नाही आहेत, सगळे आमची फॅमिली एकत्रच आहे, कुटुंब. आता ह्या सगळ्या आम्ही मावस बहिणी वगैरे आहोत. तरी ह्याच्यामध्ये आमच्या 3 बहिणी नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना मिस करत होतो. त्यांचे बाळ ॲक्च्युली छोटे असल्यामुळे खूप त्यांना शक्यच झालं नाही यायला. नाहीतर मावशीने मात्र सगळ्यांना फोन केले होते की सगळ्याजणी या म्हणून. एक छोटी मावशी आहे, ती पण प्रत्येक धोंड्याला वगैरे आम्हाला बोलवते आणि मामाच्या घरी पण सुद्धा आम्हाला बोलवतात. पण आम्ही प्रत्येक वर्षी एका एका ठिकाणी जातो. मी मावशीची अशी ओटी भरून घेतली. माझ्यानंतर सगळ्यांनी ओटी भरली आणि मग आम्ही तिने ओटी भरल्यानंतर छोटीला वाटी लावायचं होतं, म्हणजे पाठवायचं होतं. त्यामुळे आमच्याकडे वाटी लावूनच म्हणतात. तिला इमर्जन्सी जायचं असल्यामुळे तिला आधी बाय बाय केलं. त्यामध्ये आमचा शंभू सगळे दादा दिदी बघून रडत होता, कारण ही भावंडं वर्षातनं एकदाच भेटतात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की किती खेळावं आणि किती नाही. म्हणून असं काहीसं दादाला बसवण्याचं नाटक करत होतो आम्ही गाडीवरती की दादा बसला आहे म्हणून. पण त्याला कळलं होतं की दादा काही आपल्याबरोबर येणार नाही, म्हणून त्याचं खूप रडणं चाललं होतं. त्यांनी कुणालाच बायही केलं नाही, काहीच नाही. तसंच त्याला घाई गडबडीत घेऊन गेले कारण त्यालाही सांगितलं होतं की नंतर खेळा नंतर खेळा. मग आता ही उरलेली भावंडं छान खेळत बसली आणि संध्याकाळी झाला आमचा टायमिंग जायचा. असा आजीचं काहीतरी लाड चालला होता पप्पी वगैरे घेऊन, कारण आम्ही इकडे खूप रेअरली येतो. म्हणजे हे सगळे जवळ असतात त्यामुळे प्रत्येक वेळी भेटतात आणि आम्हालाच मात्र त्यांना प्रत्येक छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये काही येणं होत नाही. आता इथे माझ्या बहिणीला मी मावशीकडे सोडलं होतं. मावशी आणि ती उद्या परत गावी जाणार होते.
मग म्हटलं ते सोबत जातील आणि ह्यांना बाय बाय करून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. त्यानंतर निघाल्यानंतर मावशी मला म्हणत होत्या की रात्री किती उशीर झाला तरी कॉल कर, कारण की पोहोचल्याशिवाय मला झोप मात्र लागणार नाही. मग मी म्हटलं चालेल, पण कसलं काय, आम्हाला तर खूप उशीर झाला होता. मी कॉल केला त्यांना, त्यांना वाटलं साहजिक 11-12 वाजेपर्यंत हे पोहोचून जाईल. जाताना महाराज असे दिसत होते. आता हा व्हिडिओ भरपूर वेळा कॅप्चर केला आहे, कारण आमच्या गावी जाताना पण इथनंच जावं लागतं. त्यामुळे असंही मी व्हिडिओ बनवत नव्हते, तेव्हाही ते महाराजांना कॅप्चर केलं. आता इथे मात्र CNGची एवढी लांब लाईन होती ना, आम्हाला 2 तास जवळपास CNG भरायला गेले आणि घरी जायला मात्र रात्रीचे 2 वाजले. ह्यांचं मला ओरडणं चाललं होतं की तुझं कधीच लवकर उरकत नाही आणि मला त्रास होतो गाडी चालवण्यासाठी रात्रीच्या वेळी. आणि मलाही खरंच खूप भीती वाटत होती, कारण सगळीकडे अंधार, त्यामध्ये नगरमध्ये पाऊस वगैरे पडलेला, त्यामुळे सगळं सामसूम झालं होतं. चला तर इथेच एंड करते. बाय बाय, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.